नमो नमः सर्वेभ्यः। भगवद्गीतेच्या विवरणामध्ये सर्वांचं स्वागत आहे. सर्वेषां स्वागतमस्ति। गते सेशन्स् मध्ये वयं द्वादशस्य अध्यायस्य प्रारम्भः वयम् अस्माभिः कृतमस्ति। अधुना प्रथमतः दशसूत्रपर्यन्तं वयं पठितवन्तः। अधुना एकादशसूत्रतः वयं पठामः। आता आपण 11व्या सूत्रापासून सुरू करत आहोत. 12वा अध्याय, द्वादशोऽध्यायः, भक्तियोग नाम द्वादशोऽध्यायः. शेअर करते स्लाइड. भक्तियोग. विश्वरूप दर्शन झालं, त्याच्यानंतर आता भक्तियोग नावाचा अध्याय सुरू होतो आहे. त्यातले पहिले आपण एक रिकॅप घेऊया. पहिली 20 सूत्र आहेत या चॅप्टर्समध्ये किंवा या अध्यायामध्ये. तर ह्याच्यापैकी आपली पहिली 10 सूत्र कव्हर केली होती. पहिल्या सूत्रामध्ये अर्जुन विचारतो की सगुण कुठली भक्ती श्रेष्ठ आहे, सगुण भक्ती किंवा निर्गुण भक्ती? कारण तू तर सगुणतेमध्ये पण आहेस आणि निर्गुणतेमध्ये पण आहेस. तर या जे तुला आकार, रूप, गंध, वर्ण ह्याच्यामध्ये तुझं जे पूजन करतात, भक्ती करतात, ते श्रेष्ठ असतात का, जे तुला अव्यक्त स्वरूपामध्ये पूजन करतात ते श्रेष्ठ असतात? असा हा पहिल्या सूत्रामध्ये तो प्रश्न विचारतो. त्याचं उत्तर म्हणून दुसऱ्या सूत्रामध्ये सगुण भक्ती सांगितली जाते की जे माझ्यामध्येच मन युक्त ठेवून जे अतिशय श्रेष्ठ अशा श्रद्धेने माझी पूजा किंवा माझी भक्ती करतात ते श्रेष्ठ भक्त असतात, असं माझं मत आहे. तिसऱ्या चौथ्या सूत्रामध्ये तो निर्गुण भक्तीचं वर्णन करतो आहे की जे अक्षर ब्रह्माची भक्ती करतात, म्हणजेच जो अनिर्देश्य आहे, अव्यक्त आहे, सर्वत्र ग आहे, अचिंत्य आहे, कूटस्थ आहे, अचलम आहे, ध्रुवम आहे. आणि या या अशा प्रकारच्या अक्षराची, निर्गुण ब्रह्माची उपासना करताना प्रथमतः इंद्रियांवर अतिशय कंट्रोल असणं किंवा संनियमेंद्रिय ग्रामम फार महत्वाचं आहे. आणि सर्वत्र समबुद्धी राखता येणं सुद्धा फार महत्वाचं आहे. आणि सर्व प्राणीमात्रांच्या हितासाठी झटणारी जी लोक असतात ती माझी निर्गुण ब्रह्मांची उपासना करतात आणि ते सुद्धा शेवटी मलाच प्राप्त होतात, असं तो म्हणतो आहे. परंतु निर्गुण ब्रह्माच्या किंवा निर्गुण भक्तीच्या उपासनेमध्ये क्लेश अधिक असतात ॲज कम्पेअर टू द सगुण भक्ती, असं तो म्हणतो आहे. का? कारण या देहविदभिही, देह ज्यांनी धारण केला आहे त्यांच्यासाठी किंवा त्यांच्याकडून ही जी अव्यक्ता गती आहे, अव्यक्ताला प्राप्त करण्याची ही जी गती आहे ती त्याच्यावर चालत असताना फार त्यांना दुःख होतं. ओके, त्यांना अडथळे फार येतात. त्यामुळे निर्गुण भक्तीपेक्षा देहधारींनी सगुण भक्तीकडे प्रथमतः आणि अत्यंत साधनेनंतर निर्गुण भक्तीकडे वळायला हरकत नाही. कारण मग हे प्रॉब्लेम्स कसे दूर करायचे, तर त्याच्यासाठी तो म्हणतो आहे की सर्व कर्म माझ्या ठिकाणी तू परित्याग करून मला अनन्य भावाने तू मला शरण जा. आणि अशा प्रकारे शरण गेलेल्या माणसांना मी मृत्यू संसाराच्या ज्या सागरातून मी त्यांचा समुद्धरता होऊन त्यांना नक्कीच मी त्यांचा उद्धार करतो, मी त्यांचा समुद्धरता बनतो. ओके, सो ऑफर युअर कर्मास टू मी, गेट युअर माइंड फिक्स्ड इन मी, मेडिटेट ऑन मी, ऑफर ऑल द कर्मास फ्रूट टू मी अँड देन आय विल बिकम युअर सेव्हर, असं तो म्हणतो आहे. आणि त्याच्यासाठीच मय्येव मला आदत्सो, म्हणजे माझ्यामध्येच तू मन फिक्स कर, माझ्यामध्ये तुझी बुद्धी फिक्स कर, की तुझी बुद्धी माझ्यामध्ये स्थापन कर. म्हणजे मगाशी मागच्या वेळेला सांगितलं होतं की प्रत्येक कर्म करताना परमेश्वर असता इथे, तर त्याने काय केलं असतं, ही बुद्धी वापरून कर्म करणे याला मयी बुद्धिम निवेशय असं म्हटलं जातं. आणि असं जर तू करशील तर नक्कीच ऊर्ध्वम न संशय, आता ऊर्ध्वम न संशय, ऊर्ध्वम मय्येव निवसिष्यसी, म्हणजे ऊर्ध्व लोकांमध्ये किंवा परलोकांमध्ये तू माझ्याबरोबरच निवास करशील, याच्यामध्ये काही संशय नाही. हे मग आपण प्रॅक्टिकली कसं करायचं ते बघितलं होतं मागच्याकडे. त्याच्यानंतर 9व्या सूत्रामध्ये तो म्हणतोय की तू जर हे नाही करू शकलास, जर तुझं चित्त माझ्या ठिकाणी तुझं स्थापन नाही करू शकलास, तर काय करशील, तर त्याचा अभ्यास कर. एकदम तुला आता असं भक्ती मार्गावर चालणं शक्य नाही आहे, सो तो त्याचा अभ्यास करायला सुरुवात कर. जर तू अभ्यास पण करू शकत नसशील, अभ्यास हे अपि असमर्थ असेल, तर तू काय करशील की मत्कर्म परम भव, तू माझ्यासाठी काम कर. माझ्यासाठी म्हणजे मी तर चराचरामध्ये आहे, सर्व प्राणी मात्रांमध्ये आहे, त्यामुळे सर्व प्राणी मात्रांसाठी तू कर्म करायला सुरुवात कर. ओके, सो श्रद्धेने, भक्तीने कर्मयोग तू करायला सुरुवात कर, असं तो म्हणतो आहे. इथपर्यंत आपण मागच्या वेळेला आलो होतो. थोडंसं मोठं करते.
पुढच्या 11व्या सूत्रामध्ये तो म्हणतो आहे की अथैतदप्य शक्तोसी कर्तुम मद्योगमाश्रितः सर्व कर्म फलत्यागम ततः कुरु यतात्मवान. एकच मिनिट फक्त. जस्ट मिनिट. ओके, नो प्रॉब्लेम. आपण आपल्या स्लाइडवर जाऊया. हम्म. थोडं मोठं करू. सॉरी, मिनिट. थोडंसं टेक्निकल. जस्ट अ मिनिट. सो 11व्या सूत्रामध्ये तो म्हणतो आहे की अथैतदप्य शक्तोसी कर्तुम मद्योगमाश्रितः सर्व कर्मफलत्यागम ततः कुरु यतात्मवान. म्हणजेच इफ यू आर अनेबल टू वर्क फॉर मी इन डिवोशन, म्हणजे माझ्यासाठी तू जर कर्म करण्यास सुद्धा असमर्थ असशील, माझ्यासाठी कर्म कर म्हणजे लोकांच्या हितासाठी कर्म कर. ओके, सो ते करण्यासाठी सुद्धा सुद्धा असमर्थ असशील, देन ट्राय टू रिनाऊन्स द फ्रुट्स ऑफ युअर ऍक्शन. अथैतदप्य शक्तोसी कर्तुम मद्योगमाश्रित. मद्योग हा शब्द महत्वाचा आहे की माझे उद्योग किंवा माझे कर्म करण्यासाठी, इफ यू आर अनेबल टू वर्क फॉर मी फॉर माय ऍक्शन देन युअर ऍक्शन. ओके, सो हे माय ऍक्शन आणि युअर ऍक्शन म्हणजे काय? सो कारण हा मद्योग असा शब्द इथे वापरलेला आहे, मध्योगम आश्रित. तो काय म्हणतो आहे की जर माझ्यासाठी म्हणजे परोपकारासाठी जी कर्म केली जातात, आणि त्याचे आपण दोन प्रकारची कर्म करत असतो. एक कर्म स्वार्थासाठी करतो असतो आणि एक परमार्थासाठी करत असतो. सो परमार्थाची जी सगळी कर्म आहेत, परोपकाराची जी सगळी कर्म आहेत, ती तो म्हणतो आहे मद्योग किंवा माय ऍक्शन्स, की माझ्यासाठी तू काम कर, असं श्रीकृष्ण म्हणतो आहे. आणि दुसरी कुठली कर्म करतो जी आपण स्वार्थासाठी करतो असतो. So that is your action. Okay. And if you are unable to work for me in devotion with my actions, then try to renounce the fruits of your actions. का आता सगळ्यांना परमार्थ करणं किंवा परोपकार करणं सुरुवातीला जड जातं. सो आपण पहिले 10% परमार्थ करतो, 90% स्वार्थ, मग हळूहळू 20% परमार्थ, 80% स्वार्थ, असं करता करता एक पॉईंट असा येतो की 50% स्वार्थ, 50% परमार्थ. मग तो क्रॉस होतो पुढे की बाबा 60% परमार्थ, 40% स्वार्थ, 80% परमार्थ, 20% स्वार्थ. सो एक वेळ अशी येते की 90% परमार्थ आणि 10% स्वार्थ, आणि याला सुद्धा ओव्हरकम करून जातात काही मंडळी. सो परमार्थ किंवा परोपकार म्हणजे माझी कर्म, मद्योगमाश्रित. आणि स्वार्थ म्हणजे तुझे ऍक्शन्स. जर तुला माझे ऍक्शन्स करता येत नसतील किंवा माझ्यासाठी परमार्थ किंवा परोपकार करता येत नसेल, तर तू काय कर, तर ट्राय टू रिनाऊन्स द फ्रुट्स ऑफ युअर ऍक्शन, म्हणजे तू स्वार्थासाठी जी जी कर्म करतो आहेस, सर्व कर्म फल त्यागम असं त्यांनी म्हटलं आहे. तू यतात्मवान, आत्मवान, म्हणजे प्रयत्नाने तू आत्मवान बन. आत्मवान म्हणजे निग्रही बन, आणि सर्व कर्म तू जी स्वार्थासाठी कर्म करतो आहेस त्याचा फलत्याग करायला सुरुवात कर. अँड बी सिच्युएटेड इन द सेल्फ. ओके, संधी बघूया आपण. अथ एतत् अपि अशक्तः असि. अथ एतत् मध्ये वृद्धी संधी, एतत् योग अपि मध्ये जष्ट्व, अपि योग अशक्तः मध्ये यडसंधी, अशक्तः योग असि मध्ये विसर्गस्य उत्व गुणसंधी. अथ एतत् अपि अशक्तः असि. असि म्हणजे त्वमसि, त्वमध्ये होते. कर्तुम मद्योगमाश्रितः. कर्तुम मद्योग, आता इथे मद्योग इथे संधी आहे पण ते समस्त पद आहे. कर्तुम मद्योगमाश्रितः सर्व कर्म फलत्यागम ततः कुरु यतात्मवान. याच्यात काही संधी नाही. सो आपण अन्वय बघूया. अथ एतत् अपि कर्तुम अशक्तः असि. म्हणजे जर तू हे करण्यास सुद्धा अशक्त असशील, हे म्हणजे काय, तर माझी कर्म, मत्कर्म परम भव, जे 10व्या सूत्रात सांगितलेले आहे ते, हे जर माझी कर्म करण्यासाठी, परोपकार करण्यासाठी जर तू असमर्थ असशील, तर
काय कर, कर्तुम मद्योगम आश्रितः, माझी कर्म करण्यासाठी तू अशक्त असशील. तर ततः मद्योगम आश्रितः यतात्मवान सर्व कर्मफलत्यागम कुरु. तर तू स्वार्थासाठीची कर्म करतो आहेस, त्या सर्व कर्मांचा फलत्याग कुरु, म्हणजे तू फलत्याग कर. म्हणजे सर्व कर्मांची फळं मला अर्पण कर आणि यथात्मवान भव. किंवा तू सेल्फ कंट्रोल्ड किंवा सेल्फ तुझ्यावर जितेंद्रिय तू बन. ओके, असं तो सांगतो आहे. पुढे त्याचं कारण तो पुढे सांगतो आहे 12व्या सूत्रामध्ये, की श्रेयो हि ज्ञानमभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्मफलत्यागम फलत्यागस शांती निरंतरम. ओके, तो काय म्हणतो आहे की बेटर दॅन प्रॅक्टिस, किंवा अभ्यासापेक्षा हे नॉलेज इज श्रेष्ठ. और better the practice is the knowledge, better the knowledge is the deep meditation, better the meditation is renunciation of the fruits of the action, and because for peace immediately follows such renunciations. ओके, तो काय म्हणतो आहे की श्रेय तरप्रत्यय आहे, सकारांत चालतो, श्रेयस प्रातिपदिकम आपल्याला माहिती आहे. श्रेय अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे, ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे, ध्यानापेक्षा कर्मफल त्याग श्रेष्ठ आहे. का? तर कर्मफल त्यागातून शांती लवकर मिळते. सो आता उदाहरणार्थ कर्मफल त्यागातून शांती कशी मिळेल, हा खूप प्रॅक्टिकल प्रश्न लोक विचारतात. कारण कसं असतं की आपण जे क्रेडिट्स, आता उदाहरणार्थ सांगते की आपला एखादा बिझनेस असेल किंवा आपण एम्प्लॉईड असू, तर कोण बरं जास्त सुखी असतं? बिझनेसमॅन जास्त सुखी असतो का एम्प्लॉईड मनुष्य? ओके, जो मनुष्य एम्प्लॉईड असतो तो काय म्हणतो, माझी कंपनी नाही आहे. ओके, मी माझ्या वेळेला जाणार, मला दिलेलं काम करणार, मी नंतर घरी येणार, नंतर काय होईल तर माझ्या डोक्याला कटकट नको. ओके, ते मालक किंवा जे कोणी ओनर असतील ते बघून घेतील. सो ही इज मोर हॅपी. ओके, वेरॅज बिझनेसमॅनला काय टेन्शन असतं की अरे मग ते लॉट ऑफ टेन्शन्स, की काय काय गोष्टी होतील नाही होतील, शेअर क्रॅक होत आहेत, हे होत आहेत, ते होत आहेत, लोकांना पगार पडून देऊ, मंदी आली तर, वगैरे वगैरे वगैरे, लॉट ऑफ टेन्शन्स. म्हणजे वेन यू ओन समथिंग you have lot of tensions, and when you are giving up something, okay, किंवा when you are working for others, then you have less stress. ओके, सो तो म्हणतो आहे की तू कर्माचा फलाचा त्याग कर. तू या, आपल्याला काय वाटतं, मनुष्य हा या प्रकृतीचा ओनर आहे. वेळेस कृष्ण इज सेइंग की मी सगळ्यांचा ओनर आहे इथे, मी सगळ्यांचा स्वामी आहे, सर्वत्राला मी व्यापून राहिलेलो आहे, त्यामुळे यू वर्क लाईक माय एम्प्लॉई. ओके, की हे जग किंवा ही विश्व, ही सृष्टी, किंबहुना आपलं घर, आपली माणसं, आपला संसार, ह्याचा सुद्धा ओनर योगक्षेमम वहाम्यहम, असं कृष्णाने केव्हाच सांगून ठेवलेलं आहे. याचा सुद्धा ओनर तो आहे. वी आर जस्ट वर्किंग हिअर लाईक एन एम्प्लॉय. सो जस्ट बी एन एम्प्लॉय, आणि तू सगळी कर्मांचा फलत्याग कर, त्याने तुला लगेच शांती प्राप्त होते. संधी बघूया. श्रेय ही ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते. श्रेय ही मध्ये विसर्गस्य उत्तरसंधी. श्रेय ही ज्ञानम अभ्यासात, अभ्यासात योग ज्ञानम, तकारस्य दकारः जश्र संधी प्रथमम, अनंतरम दकारस्य चकारः ष्टुत्व संधी. कारण ज्ञ हा हे संयुक्त अक्षर आहे आणि त्याच्यामध्ये ज योग य असं आहे, त्यामुळे पुढे ज असल्यामुळे आधीच्या जचा आधीच्या द चा जकार झालेला आहे. सो ज्ञानम अभ्यासात अभ्यासात क्षम्यता, अभ्यासात ज्ञानम, क्षम्यता, ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम. आता ज्ञानात त हलंत आहे, तचा द झालेला आहे जश्र संधी, कारण पुढे ध आलेला आहे. ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्मफल त्याग, ध्यानात कर्मफल मध्ये वर्णवेलं नाही, पुढे फलत्याग मध्ये विसर्गस्य सकार झालेला आहे. ध्यानात म्हणजे ध्यानापेक्षा श्रेष्ठ काय आहे, कर्मफल त्याग. त्यागात शांती, शांती अनंतरम. आता त्यागात शांती मध्ये पुढे श आहे, त्यामुळे तकाराचा चकार झालेला आहे, श्रुत्वसंधी, आणि शकाराचा पुढे छकार झालेला आहे, हा छत्वसंधी आहे. ओके, सो त्यागात शांती, त्यागामधून शांती,
शांतीही अनंतरम मध्ये विसर्गस्य रेफः. जस्ट अ मिनिट. सो परत एकदा सांगते. श्रेयः हि ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानं विशिष्यते, ध्यानात कर्मफलत्यागः, त्यागात शांतीः अनंतरम. म्हणजे अभ्यासापेक्षा ज्ञान हे श्रेष्ठ आहे, ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे, ध्यानापेक्षा कर्मफलत्याग श्रेष्ठ आहे, कारण कर्मफलत्यागातून अनंतरम शांती निर्माण होते. ओके, असं तो 12व्या सूत्रात म्हणतो आहे. आता 13व्या सूत्रापासून तो क्वालिटीज ऑफ द भक्त आज सांगायला सुरुवात करतो की भक्ताने कसं असावं. म्हणजे अशा प्रकारे तू जर भक्ती फॉलो करशील तर तू कशा बनशील किंवा ती माणसं कशी असतात याविषयी तो सांगतो आहे. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च, निर्ममो निरहंकारः समदुःख सुख क्षमी, संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः, मय्यर्पित मनोबुद्धिर्यो मद्भक्तः समे प्रियः. थोडं पटपट जाते आहे, छोटे छोटे आणि सोपे सोपे श्लोक आहेत. तो म्हणतो आहे की दोज डिवोटीज आर व्हेरी डिअर टू मी, who are free from malice towards all living beings, who are friendly and compassionate to everyone here on this earth. They are free from attachment to possessions and egoism also. Egoism. Equipped in happiness and distress, and ever forgiving. They are ever content, steadily united with me in devotion, self-controlled, or firm. They are having firm resolutions and dedicated to me in my mind or in my intellect. सो तो भक्ताची वर्णन करतो आहे की तो कसा असावा. तर अद्वेष्टा, सर्वभूतानां मैत्रः, करुणः एवच, निर्ममो निर्ममः निरहंकारः मध्ये विसर्गस्य उत्वगुणसंधी, समदुःख सुख क्षमी, संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः, मयि अर्पित मनोबुद्धिः. मयि अर्पित मध्ये यणसंधी, मनोबुद्धिः यः मध्ये विसर्गस्य रेफः, यः मद्भक्तः मध्ये विसर्गस्य उत्व गुणसंधी. मद्भक्तः सह मे प्रियः, सह मध्ये विसर्गाचा लोप झालेला आहे. सो तो काय म्हणतो आहे की त्याचे वर्णन तो सांगतो आहे. आपण हे बघूया. अन्वय. यह सर्वभूतानां, की जो मनुष्य सर्वभूतांसाठी किंवा सर्वभूतांचा अद्वेष्टा असती. अद्वेष्टा म्हणजे तो कोणाचाही द्वेष करत नाही असती. मैत्र असती, सगळ्यांचा जो मित्र असतो. करुण एवच निर्ममः. अद्वेष्टा म्हणजे वैरी म्हणजे अवैरी, मैत्र म्हणजे स्निग्धता. आता कारण इथे करुणा पण शब्द वापरलाय आणि निर्ममो पण शब्द वापरलाय, त्यामुळे थोडं कन्फ्युजन होऊ शकतं. सो मैत्र म्हणजे मैत्री, सो सगळ्यांशीच मैत्री ठेवतो. करुण एवच म्हणजे जो सगळ्यांसाठी दयाळूपणे त्याचं वर्तन ठेवतो. आणि करुण एवच म्हणजे सगळ्यांसाठी तो दयाळू असून सुद्धा, एवच असं म्हटलेलं आहे, म्हणजे सगळ्यांशी दयाळू असून सुद्धा. निर्ममः. निर्ममः म्हणजे ममता शून्य. आता लोक म्हणाल की दयाळू आणि ममता शून्य कसं काय असू शकतो. सो आपण बघूया ते. यह सर्वभूतानां अद्वेष्टा मैत्रः करुणः एवच, निर्ममः निरहंकारः समदुःख सुख क्षमी, सततं संतुष्टः योगी दृढनिश्चयः, मयि अर्पितमनो बुद्धिः मद्भक्तः समे प्रियः. म्हणजे जो मनुष्य सर्वांसाठी किंवा सर्वांचा अद्वेष्टा, सगळ्यांचा मित्र, सगळ्यांसाठी दयाळू असून सुद्धा ममता शून्य असतो, निरहंकारी असतो, सुखदुःखामध्ये समानता मानणारा असतो, क्षमावान असतो, क्षमी, सततम संतुष्ट म्हणजे सतत त्याच्या मनामध्ये समाधान असतं, योगी असतो, यतात्मा दृढनिश्चय, जो दृढनिश्चयी असतो आणि प्रयत्न करणारा असतो नेहमीच, असा मनुष्य. मयी अर्पित मनोबुद्धी, म्हणजे ज्याची बुद्धी माझ्यामध्येच अर्पित झालेली आहे असा तो. मयी अर्पित मनोबुद्धी ही समस्त पद आहे, बहुव्रीही समास. क्षमता. मद्भक्त असा माझा जो भक्त आहे. सह मे, मम मे, तो माझ्यासाठी किंवा मला प्रिय, माझा प्रिय भक्त आहे.
ओके, असं तो म्हणतो आहे. आता तुम्ही म्हणाल की करुणः एव च निर्ममः, असा प्रश्न पडू शकतो की जो दयाळू आहे आणि ममता शून्य आहे असं कसं काय होईल. सो तुम्ही डॉक्टर्सचं उदाहरण जर घेतलं, दे हॅव कम्पॅशन टुवर्ड्स द पेशंट्स, पण जेव्हा त्याची सर्जरी करायची वेळ येते त्यावेळेला त्याचा हात कापत नाही चांगल्या डॉक्टरचा. ओके, म्हणजे त्याला पेशंटची काळजी नसते का, त्याच्यावर म्हणजे स्कॅल्पेल चालवताना जेव्हा तुम्ही ऑपरेशन करता किंवा जेव्हा तुम्ही सर्जरी करता किंवा काहीही तुम्हाला औषधं देता, कडू औषधं देता, त्यावेळेला पहिला पेशंटची काळजी नसते का. हं? किंवा आईचं पण उदाहरण देता येतं की आई एखाद्या मुलाला जर वाईट रस्त्यापासून किंवा वाईट मार्गातून जर त्याला दूर करण्यासाठी त्याला शिक्षा करत असते, मग आई दुष्ट असते का. नाही. सो ती निर्ममता असते का, नाही. करुणाच असते तिच्या ह्याच्याकडे. सो तसा की कधी कधी लोकांच्या चांगल्यासाठी आपल्याला निर्ममतेने वागणं सुद्धा आवश्यक असतं, भल्यासाठी. सो त्यांच्याबद्दल आस्था असते, त्यांच्याबद्दल लोकांबद्दल प्रेम असतं, परंतु जर ते चुकीच्या मार्गाला जात असतील तर मात्र त्यांच्याबरोबर निर्ममतेने किंवा थोडंसं कठोर बनवून आपल्याला वर्तन करणं आवश्यक ठरतं त्या भक्ताला. असा जो माझा भक्त असेल तो मला प्रिय असतो. हं? पुढे तो म्हणतो आहे, यस्मान्नो द्विजते लोको लोकांनो द्विजते चयः हर्षामर्ष भयोद्वेगैः मुक्तो यः स च मे प्रियः. Those who are not a source of annoyance to anyone and who is stern are not agitated by anyone. यस्मान्नो द्विजते लोको लोकांनो द्विजते. उद्विजते म्हणजे ज्यांच्यामुळे काही उद्वेगम न गच्छती, किंवा ज्यांच्यामुळे काही त्रास होत नाही असा. हू आर इक्वल इन प्लेजर अँड पेन अँड फ्री फ्रॉम फिअर अँड एन्झायटी, सच डिवोटीज ऑफ माइंड आर व्हेरी डिअर टू मी, असं म्हणतो आहे. संधी बघूया. यस्मात न उद्विजते. यस्मात न मध्ये तकारस्य नकारः सवर्ण दीर्घसंधी आहे. न उद्विजते मध्ये गुणसंधी आहे. लोकः लोकात. लोकः मध्ये लोकात मध्ये विसर्गस्य उत्व गुणसंधी. लोकात न उद्विजते, पुन्हा आधी तकारस्य नकारः परसवर्णसंधी आणि मग गुणसंधी. न उद्विजते चयः हर्षामर्ष. हर्ष अमर्ष. हं? अमर्ष, हा, एक अमर्ष म्हणजे एक प्रकारची आसूया. हं? हर्ष अमर्ष भय उद्वेग मुक्त हो, सवर्ण समस्त पद आहे पूर्ण. हर्ष म्हणजे हर्ष आनंद, हर्ष, त्यामुळे याच्यामध्ये संधी तर आहेतच. अमर्ष म्हणजे आसूया किंवा एक प्रकारची जेलसी. भय, उद्वेग. उद्वेग म्हणजे इरिटेशन म्हणूया आपण त्याला. भय तर माहितीच आहे. यातून जो भयोद्वेगैः, ऍक्च्युली हर्षः अमर्षः भयः उद्वेगः इति इतरेतर द्वंद्व समास. अनंतरम हर्षामर्ष भयोद्वेगैः मुक्तः तृतीय तत्पुरुष. त्यामुळे अशा म्हणजे आनंद, असूया, भय, उद्वेग ह्यातून जो मुक्त असतो, यह च अस्ति सह मे प्रियः, तो माझा प्रिय भक्त आहे, असं त्याला म्हणायचंय. अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्तः समे प्रियः. Those who are indifferent to worldly gains, extremely and internally pure, they have pure mind, skillful, though they are pure, they are skillful people, without cares, untroubled, and free from selfishness in all the undertakings. Such devotee of mine are very dear to me. कोण कोण मला प्रिय आहे ते त्याची उत्तर ते देतो आहे की अनपेक्षः शुचिर्दक्षः. अनपेक्षः शुचिर्दक्षः उदासीनः. उदासीनः मध्ये विसर्गस्य उत्वगुणसंधी. गतव्यथः सर्वारंभ परित्यागी यः मद्भक्तः विसर्गस्य उत्वगुणसंधी. सह मे प्रियः विसर्गस्य लोपः. सो यह अनपेक्षः. अनपेक्षः म्हणजे निस्पृह, की तो लोकांसाठी काम करत जातो, त्याला कुठल्याही गोष्टीच्या परतफेडीची अपेक्षा नसते, निस्पृहता. यह अनपेक्षः शुचिः दक्षः. शुचिः दक्षः मध्ये विसर्गस्य रेफा, जो अतिशय प्युअर माइंडेड असतो, जो नेहमीच दक्ष असतो. आणि दक्ष असून सुद्धा तो उदासीन असतो. जी काही वाईट कर्म
जे परिणाम येत आहेत त्यासाठी त्यामध्ये तो म्हणजे आनंदामध्ये वाहत जात नाही, दुःखामध्ये कोलॅप्स होत नाही, तो उदासीन असतो. जे होत आहे तो परमेश्वराची लीला आहे, आपण शांत राहायचं. सो उदासीन गतव्यथ. गतव्यथ म्हणजे ज्याच्या मनातून सगळ्या प्रकारच्या व्यथा गेलेल्या आहेत असा बहुव्रीही समास आहे. सर्वारंभ परित्यागी. हं? स म्हणजे सकाम कर्मानुष्ठान त्यागी. सर्वारंभ परित्यागी म्हणजे सर्व आरंभ केलेल्या गोष्टींचा जो त्याग करतो. आता कुठल्या गोष्टींचा त्याग करतो की जी सकाम कर्म आहेत, ज्या सकाम कर्मांचा प्रारंभ त्यांनी केलेला आहे त्याच्या फळाचा जो त्याग करतो, आणि जो असा असा माझा जो भक्त आहे तो मला प्रिय आहे. आपण अन्वय एकदा बघूया. यह अनपेक्षः शुचिः दक्षः उदासीनः गतव्यतः सर्वारंभ परित्यागी मद्भक्तः अस्ति सह मे प्रियः अपि अस्ति. पुढे बोलतो आहे, यो न रुष्यति न द्वेष्टी न शोचति न कांक्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समे प्रियः. सो तो म्हणतो आहे की दोज हु आर नायदर रिजॉइस इन मॅन्डेन मीन्स इन pleasures or nor despair in worldly sorrows, who neither lament for any loss or hanker for any gain, who renounce both good and evil deeds, such persons who are full of devotions are very dear to me. Okay. यह न रुष्यति, यह मध्ये विसर्गस्य उत्वगुणसंधी, न द्वेष्टी न शोचती न कांक्षती शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्यः सह मे प्रियः. सह मध्ये विसर्गस्य लोपः. अन्वय बघूया. यह न रुष्यति. रुष्यति म्हणजे मोदते किंवा आनंदित होतो. ओके. इष्ट फलप्राप्ती झाली की आपल्याला जे हवं असेल ते मिळालं की जो आनंदित होत नाही. मिळालं तरी छान, देवाची कृपा, अतिशय आनंदाने उड्या मारायला लागत नाही. यह न रुष्यति न द्वेष्टी, जो कोणाचीही कोणाचाही द्वेष करत नाही. न शोचती म्हणजे जर काही मिळालं नाही तर दुःख सुद्धा जो करत नाही, ती सुद्धा परमेश्वराची इच्छा. न शोचती न कांक्षती, त्यामुळे त्याला कुठल्या गोष्टीची इच्छाच राहत नाही किंवा त्याची कुठल्या आकांक्षा त्याच्या नसतात. शुभाशुभ परित्यागी, इष्ट अनिष्ट जी कर्म असतात त्यांचा जो त्याग करतो किंवा त्यांच्या कर्मफळाचा जो त्याग करतो, त्या सगळ्या अशा भक्तिमान. भक्तिमान यह, भक्तिमान यह मध्ये फक्त वर्णमेलन आहे. भक्तिमान यह सह मे प्रिय असा जो आहे तो भक्तिमान किंवा भक्तिमत इति प्रातिपदिका असते तकारांत, त्यामुळे भक्तिमान इति प्रथम एकवचन. असा जो भक्तिमान आहे तो मला प्रिय आहे. पुढे तो म्हणतोय, समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्ण सुखदुःखेषु समसंग विवर्जितः तुल्यनिंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित् अनिकेतः स्थिरमतिर्भक्तिमान भक्तिमान मे प्रियो नरः. सोपे सोपे श्लोक आहेत. those who are alike to friend or foe, समशत्रौ च मित्रे, equipoised in honor and dishonor, मानापमानयोः यः समः अस्ति, शीतोष्ण सुखदुःखेषु, कोल्ड अँड हीट, जॉय अँड सॉरो मध्ये जो समानता राखू शकतो मनाची. संग विवर्जितः, who is free from all the unfavorable associations or the results. Tulya ninda sutir mauni, those who take praise and reproach or the critics allikely, okay, who are given to silent contemplation. Santushtah, content with that comes their way. संतुष्टः येन केनचित म्हणजे जे काही मिळालं येन केनचित, आपण म्हणतो ना येन केन प्रकारेण आपण करूयाच, तसं येन केनचित म्हणजे जे काही मिळतं त्याच्याने तो संतुष्ट असतो. अनिकेतः, without attachment to the place of residence. Okay. Sthirmatihi, whose intellect is firmly fixed in me. Bhaktiman, who are full of devotion to me. Me priyah narah, such persons are very dear to me. I like them very much. Okay. आपण संधी बघूया. समः शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः. मानापमान इतर इतर द्वंद्व समास. शीतोष्ण सुख, सगळे समस्त पदेत भरपूर आहेत. शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जितः तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टः येन केनचित्, संतुष्टः मध्ये विसर्गस्य उत्वगुणसंधी, येन केनचित् अनिकेतः स्थिरमतिः, मतिः मध्ये विसर्गस्य रेफः, भक्तिमान मे प्रियः नरः, प्रियः मध्ये विसर्गस्य उत्वगुणसंधी.
अन्वय पाहूया. शत्रूच मित्रेच यह समः, म्हणजे शत्रूसाठी मित्रासाठी जो समानतेने वागतो. तथा मानापमानये, मान लोक आपला मान सन्मान करोत अपमान करोत त्यांच्याशी पण तो समानतेने वागतो. शीतोष्ण सुख दुःखेषु, शीत उष्ण जे पेअर्स ऑफ ऑपोजिट्स असतात त्याच्यामध्ये तो समानतेने वागतो. संग विवर्जित म्हणजे त्याला कुठल्याच प्रकारचे अटॅचमेंट्स त्याच्या कमी झालेले आहेत. तुल्य निंदा स्तुतीही स्तुतीही, त्याच्यासाठी स्तुती आणि निंदा ही समानच आहे. तुल्य स्थिता, तुल्य अवस्था आहे त्याची. मौनी म्हणजे जो मौन धारण करणार आहे, फारसं जो बोलत नाही कारणाशिवाय. येन केनचे संतुष्ट, जे मिळालं आहे त्याच्याने तो संतुष्ट राहतो, समाधानी राहतो. अनिकेत, अनिकेत म्हणजे अनिवासः. अनिवासः म्हणजे जर संन्यासामध्ये तुम्ही बघितलं किंवा भक्तांमध्ये पण बघतात तर ती एका जागेवर फार काळ टिकत नाहीत. ते फिरत राहतात, भ्रमण करत राहतात. ओके. किंवा एका ठिकाणी फारशी अटॅचमेंट ते ठेवत नाहीत कुठल्याही गोष्टी म्हणजे तो तिथे राहत नाही असा त्याचा अर्थ आहे. अनिकेत अनिवास. स्थिरवती ही ज्याची बुद्धी माझ्यामध्ये स्थिर झाली आहे असा भक्तिमान जो आहे तो माझ्यासाठी प्रिय आहे. शेवटचं सूत्र सांगतो आहे. ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धाना मत्परमा भक्तास्ते तीव मे प्रियाः. Those who honor this nectar of wisdom declared here, I'm declaring it here, have faith in me, and they are devoted and intended on me as the supreme goal. They are exceedingly dear to me. ते माझे अतिशय परमभक्त आहेत, परम मला प्रिय आहेत. कोण? ते ये तू धर्म्यामृतमिदम यथोक्तम पर्युपासते. यथा उक्तम, जसं जसं हे सगळं मी आता जेवढं सांगितलं त्याप्रमाणे माझी जे भक्ती करतात असे जे श्रद्धाना, हा संधी बघूया आपण आधी. हा ये ये तू धर्म्यामृतम इदम यथोक्तम, यथा उक्तम मध्ये गुणसंधी. पर्युपासते श्रद्धधानाः विसर्गस्य लोपः, मत्परमाः विसर्गस्य लोपः, भक्ताः विसर्गस्य सकारः, ते अतीव मध्ये पूर्वरूप संधी, मे प्रियाः. अन्वय पाहूया. ये तू भक्ताः श्रद्धधानाः, म्हणजे जे भक्त श्रद्धाधानाः म्हणजे जे ज्या परम विश्वासाने ज्यांच्यामध्ये श्रद्धा असते माझ्यावर ज्याची अतूट अशी श्रद्धा असते ती सगळी लोक. मत्परमाः म्हणजे माझ्यामध्ये निष्ठा असणारी माझ्यामध्ये लीन असणारी ही सगळी लोक. यथोक्तम इदम धर्म्यामृतम, धर्म्यामृतम धर्माचं हेच अमृत आहे. हा, ते हे यथोक्तम जसं मी आता सांगितलेलं आहे तसं हे अमृतम पर्युपासते. धर्म्यामृतम पर्युपासते म्हणजे ह्या अमृताची भक्ती करतात किंवा ह्या धर्मामृतासाठी हे जे म्हणजे ही जी भक्ती आहे ह्याला अमृताची उपमा दिलेली आहे. त्याची जे भक्ती करतात ते मे अतीव प्रियाः, ते माझ्यासाठी अतिशय जीवलग आहेत माझे किंवा अतिशय माझ्यासाठी प्रिय ते आहेत. ये तु भक्ताः श्रद्धधानाः मत्परमाः यथोक्तम इदम धर्म्यामृतम पर्युपासते ते मे अतीव प्रियाः. ओके. सो अशा प्रकारे इथे त्यांनी 20वा अध्याय आपण कंप्लीट केलेला आहे. हे सगळे पुढे एक्झाम्पल्स आहेत ते नंतर बघू कधीतरी. सो ठीक करते. या पूर्ण भक्ती योगामध्ये त्यांनी सगुण भक्तीपेक्षा निर्गुण भक्तीपेक्षा सगुण भक्ती ही श्रेष्ठ मानली आहे. कारण जे लोक देहधारी आहेत त्यांनी सुरुवातीला सगुण भक्तीचीच उपासना करावी आणि नंतर निर्गुण भक्तीकडे ते शिफ्ट होऊ शकतात. त्यानंतर कशी करावी त्याचे काही गाईडलाईन्स सांगितले आहे की माझ्यामध्ये सर्व कर्म ऑफर कर, माझ्यामध्ये स्थिर हो. जर तुला ते करता येत नसेल तर तू अभ्यास कर त्या योगाचा किंवा भक्ती योगाचा. जर ते तुला करता येत नसेल तर तू माझ्यासाठी कर्म कर. माझ्यासाठी कर्म करता येत नसेल तर तू तू तुझ्यासाठी जे कर्म करतो आहेस त्या फळांचा त्याग कर. कारण अभ्यासापेक्षा ज्ञान, ज्ञानापेक्षा ध्यान, ध्यानापेक्षा कर्मफलत्याग हा कधीही श्रेष्ठ असतो. कारण कर्मफलत्यागानीच शांती निर्माण होते असं तो म्हणतो आहे. आणि मग पुढे भक्ताची लक्षणं तो सांगतो आहे की तो कसा कसा असावा. अद्वेष्टा, सर्वभूत, मैत्री असावी, करुण असावा, करुणता असून पण निर्ममता असावी, निरहंकारी असतो, समसुख सुखी असतो, क्षमी असतो, ज्याच्यामुळे लोकांमध्ये उद्वेग उत्पन्न होत नाही किंवा लोकांमुळे ज्यांच्यामध्ये उद्वेग होत नाही. कधी कधी आपण म्हणतो ना की मी तर भक्तियोग करत होतो, मला तर असं वागायचं नव्हतं, पण
तो असं वागला म्हणून मी असं वागलो. सो लोकांमुळे जो प्रक्षोभक किंवा जो इरिटेट होत नाही किंवा लोक लोक त्याच्यामुळे लोक इरिटेट होत नाहीत, अशी जी एक स्टेज येते काही उपासनेनंतर, तर ती त्याच्यामध्ये आलेली असते. किंवा म्हणजे लोकांनी काय काही वागलं तरी आपल्याला फरक पडत नाही आणि आपल्यामुळे लोकांना त्रास होत नाही, अशी स्टेज येते. अशा प्रकारचा तो असतो. त्याच्यानंतर सगळ्या प्रकारचे आनंद, असूया, भय, उद्वेग ह्याच्यामधून तो मुक्त झालेला असतो. अनपेक्ष असतो, शुची असतो, दक्ष असतो, उदासीन असतो, गतव्यथ म्हणजे सगळ्या व्यथा त्यातून, कारण शेवटी सगळ्याला श्रीकृष्णालाच अर्पण केलेलं आहे, तर आपण कशाला कशी चिंता करा, व्यथा करा कुठल्या गोष्टींची. सो हे सुरुवातीला काही लोकांना बोलायला सोपं वाटतं, करायला कठीण वाटतं, पण ही व्यवस्था येते. हा, ही स्टेज येते हळूहळू. यो न रुष्यती न द्वेष्टी न शोचती न कांक्षती, जो कुठल्याच प्रकारचा आनंद, फार अतिशय आनंदाने नाचत नाही, अतिशय दुःखाने रडत बसत नाही, कुठल्या गोष्टीची अपेक्षा करत नाही, समशत्रू मित्राशी समानतेने वागतो, मानापमानामध्ये समानतेने वागतो, शीतोष्ण सुखदुःखांमध्ये समानतेने वागतो, सगळ्या प्रकारचा आसंगाचा त्यांनी त्याग केलेला असतो. अनिकेत म्हणजे जो कोणाशी फारसा अटॅच राहत नाही. आणि अशा प्रकारचा माझा जो भक्त असतो तो मला अतीव प्रिय असतो. हं. आणि आता इथे आपण मागे आपण म्हटलं होतं, की पहिले 6 अध्याय जे आहेत भगवद्गीतेचे, ते कर्मयोग सांगतात. त्यानंतर 7 ते 12 अध्याय जे आहेत ते भक्तियोग सांगतात. आणि आता ह्याच्यापासून आपण पुढे 13व्या अध्यायापासून सुरुवात करणार आहोत. सो 13वा अध्याय पासून एक ज्ञानयोग सुरू होतो. सो आपण भगवद्गीतेच्या 3 पार्ट्सपैकी 3 विभागांपैकी 2 विभाग कंप्लीट केलेले आहेत, कर्मयोग आणि भक्तियोग. आता ह्याच्या पुढे आपण पुढच्या सेशनपासून 13व्या अध्यायाला सुरुवात करू, क्षेत्रज्ञ विभाग योग, ज्याच्यामध्ये खूप आणखीन डीपर नॉलेज सांगितलेलं आहे या युनिव्हर्सविषयी, प्राणीमात्रांविषयी, प्रकृतीविषयी, ब्रह्माविषयी. सो छोटे छोटे आहेत हे शेवटचे 17-18 मोठे अध्याय आहेत. परंतु आता आपण एका डीप गहन नॉलेजकडे वळणार आहोत. तिसरा जो पार्ट सुरू होणार आहे ज्ञानयोग. सो आता अशा प्रकारे आपण 12 अध्याय कंप्लीट केले आहेत. पुढच्या सेशनमध्ये आपण 13व्या अध्यायापासून सुरुवात करू. नमस्कार. हा उपक्रम तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका, कारण त्या आमच्यासाठी फारच महत्त्वाच्या असतात. धन्यवाद. नेक्स्ट टाइम भेटूया. तत्पर्यंत शुभम भवतु.